हा बोल. पोचलीस का व्यवस्थित? हा पोचले की हे काय 10 मिनिटं झाली. अच्छा अच्छा अच्छा. हा. म्हणजे काही प्रवासात काही त्रास नाही झाला ना? नाही नाही, व्यवस्थित आले, छान आले मी एकदम. ओके ओके ओके. मग आता काय? अहो मी फोन यासाठी केला की मी आता 2-3 दिवस तिथं नाहीये ना. बर. मग सगळं आता रात्री झोपताना सगळ्या गोष्टी झाकून वगैरे ठेवा. स्वयंपाकघरातल्या दुधाचं आट ठेवा. आणि बघा मागच्या गच्चीचं दार लावून झोपा बरं का. रात्री मांजर येतं नाही तर हो तिकडून. हो हो सगळं ऐकतोय काय काय करायचं ते. हां. आणि दुसरं आता ह्या मावशी येतील ना पोळी करणाऱ्या, तर त्या मावशींकडनं तुमच्या पुरत्याच पोळ्या करून घ्या. बर. उगीच जास्त झालं ना मग ते उरतं आणि मग वाया जातं. काय नाही बाई सांगतो मी, मित्रांबरोबर बाहेर खाईल मी, त्यात काय एवढं. मग बाहेर खाणार असेल तर त्यांच्याकडनं नका करून घेऊ, नाहीतर ते पण उरेल. हेच तर सांगते मी. आणि दूध उद्या अर्धा लिटरच घ्या, आम्ही कोणी नाहीये. आलं लक्षात? सवयीप्रमाणे जास्त दूध घेऊ नका, खराब होतं ते. हो 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 किती शब्दांचा मार करशील. आहे सगळं लक्षात माझ्या. हो, तुमची काळजी आहे म्हणून सगळ्या सूचना देते मी तुम्हाला. मला शिजूना तुझ्या एवढ्या दिसायला लागल्या की असं मला वाटतं की तू तिकडे आईकडे गेलीच नाही, इथं घरातच आहे आणि सारखं सारखं माझी जसं घरात बोलती तसंच बोलती. असं वाटतंय का? मग हा, आता काय तुम्हाला बायकोची आठवण येणारच नाही मी इकडे म्हणल्यावर. नाही येते रे आठवण येते ना, असं कसं काय. हो, मग मी नाही राहत जास्त दिवस. नाही नाही तसं नको करू. एक काम कर, हा 2-4 दिवस जरा आराम कर. हो नाही, मग मला पण येते आठवण तुमची. मग येऊ का लगेचच 2 दिवसात? लगेच नको, लगेच येण्याची काही घाई नाही. जरा 2-4 दिवस आराम कर आणि नंतर मी फोन केल्यानंतर मग निघला तिथून, मग मी न्यायला येईन मग तिथे. हो, अच्छा. हो बर, बघा सगळं लक्षात ठेवा. पुन्हा सांगितलंय. चांगलं लक्षात. हा. तुझा सगळा आवाज सारखा घरामध्ये फिरतोय. किती सांगू मी सांगू